Maths Part 1st, Standard 10th, Unit number 3, Arithmetic Progression, Application of an AP Part 5. Hello friends, today we are going to learn about Maths Part 1st, Unit number 3rd, Arithmetic Progression. Part 5 of this chapter, Application of AP. अंकगणिती श्रेणीचे उपयोजन. Example number C. Example number 1. A mixer manufacturing company manufactured 600 mixers in 3rd year, and in 7th year they manufactured 700 mixers. If every year there is same growth in the production of mixers, then find first production in the first year and second production in 10th year and third one total production in first 7 year. या ठिकाणी एक मिक्सर तयार करणारी कंपनी आहे आणि 3 वर्षांमध्ये 700 मिक्सर तयार केलेले आहेत. उत्पादन 7 वर्षांमध्ये 700 मिक्सर तयार केलेले आहेत आणि या ठिकाणी हे उत्पादन करणारं ठराविक सेम ग्रोथनं वाढीनं हे प्रोडक्शन चालू आहे. तर पहिल्या वर्षातील प्रोडक्शन किती आहे, त्याचबरोबर 10 वर्षातील प्रोडक्शन किती आहे आणि 7 वर्षातील एकूण प्रोडक्शन किती आहे हे आपल्याला ह्या उदाहरणातून काढायचं आहे. सोल्यूशन हियर. ॲडिशन इन दी नंबर ऑफ मिक्सर. सोल्यूशन. Addition in the number. Addition in the number of mixers. Of mixers manufactured by. Manufactured by. Manufactured by the company. The company per year is constant. Per year is constant. या ठिकाणी मिक्सरची संख्या आहे ही प्रत्येक वर्षी ठराविक यानं वाढ होते असते, त्याच्यामध्ये वाढ आहे ती स्थिर आहे. Therefore the number of production. Therefore the number of production in successive years is an AP. या ठिकाणी ही वाढ आहे ती त्याची वाढ कशी आहे, अंकगणिती श्रेणीत आहे. आता ॲझ्युम करायचं. लेट ॲझ्युम द कंपनी मॅन्युफॅक्चर्ड. फर्स्ट ॲझ्युम. लेट्स ॲझ्युम. ॲझ्युम दॅट कंपनी manufactured 10 mixers in the nth year. Then as per given information. Then as per given information. Given information. दिलेल्या माहितीवरून कंपनी समजूया 10 मिक्सर nth year मध्ये तयार करतात. In given example,
given example, T3 term is 600 and T7th term is 700. या ठिकाणी तिसऱ्या वर्षी 600 मिक्सर तयार झालेले आहेत आणि 7व्या वर्षी 700 मिक्सर तयार झालेले आहेत. We know that the formula of Tn, we know that आपणास माहित आहे की काय फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस n minus 1 into D. T3 is a 600. T3 is equal to A plus n is a 3. या ठिकाणी n ची किंमत 3 आहे, 1 वजा D. व्हॅल्यू ऑफ T3 पद किती आहे 600 A plus 2D means that is A plus 2D is equal to 600. आता हे समीकरण 1 झालं. समीकरण काय झालं, हे 1 नंबरचं समीकरण आलं Tn वरून. आता 2 नंबरचं समीकरण काय येईल त्यात आपण पाहूया. T7 is equal to A plus 7 minus 1 into D. आता 7वें पद किती आहे तर 7वें पद म्हणजे 700 मिक्सर तयार होतात. हियर 700 is equal to A plus 6D. That is A plus 6D is equal to 700. आता हे दुसरं समीकरण आपल्याला तयार झालेलं. आता समीकरण 1 आणि 2 सोडवायचे आहेत आणि फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ A and D. Solve this equation first and second. Find the value of A and D. From equation 1, A is equal to 600 minus 2D. या ठिकाणी A ची किंमत आहे ती 600 वजा 2D झाली, अधिक D डाव्या बाजूला आहे ते उजव्या बाजूला गेल्यानंतर काय झालं, वजा झालं. आता A इज इक्वल टू 600 मायनस 2D ही व्हॅल्यू आलेली आहे. आता ही व्हॅल्यूज इक्वेशन 2 मध्ये काय करायचे, सबस्टिट्यूट करायचे. सबस्टिट्यूटिंग A इज इक्वल टू 600 मायनस 2D in equation second. Therefore substituting A is equal to substituting A is equal to 600 minus 2D in equation 2. समीकरण 2 मध्ये A बरोबर 600 वजा 2D ही किंमत ठेवूया. इक्वेशन 2 काय आहे, A plus 6D is equal to 700. Put the value of A. A is 600 minus 2D plus 6D is equal to 700 minus 2D and plus 6D. या ठिकाणी चिन्ह भिन्न आहेत. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होईल आणि मोठ्या संख्येत चिन्ह काय येईल, हियर प्लस 4D इज इक्वल टू 700. आता हे 600 आहे, राईट हँडला गेलं काय होणार आहे, मायनस होणार आहे. देअरफॉर 4D इज इक्वल टू 700 minus 600 is remaining 100. Therefore D is equal to 100 upon 4. Value of D 4 2 is 8, remaining 2, 4 5 is 20. The value of D is equal to 25. या ठिकाणी D ची किंमत किती आलेली आहे, 25 आलेली आहे. आता ही व्हॅल्यू आहे ते आपण इक्वेशन 3 मध्ये पुट करणार आहोत.
substituting d is equal to 25 in इक्वेशन 3. आता इक्वेशन 3 काय आहे? a is equal to 600 minus 2d. First write down this equation. A is equal to 600. Put the value of d. D is a 25. Value of a is equal to 600 minus 25 to the 50. Therefore, the value of a is 600 minus 50 is 550. And a is the first term. A is the first term, and therefore the production in first year was, therefore the production in first year was 550. या ठिकाणी पहिल्या वर्षातील कंपनीचं उत्पादन किती आहे? 550 आहे. Next, find the production in 10 years. Production in 10 years. We know that formula of Tn is equal to a plus in a bracket n minus 1 d. Substituting the value in this formula, Tn, n is a 10 year, T10 is equal to value of a is a 550 plus n is a 10 minus 1, and value of d is a 25. Therefore, T10 is equal to 550 plus 10 minus 1, 9 into 25. Therefore, T10 is equal to 550 plus 25, 9s are 225, and therefore sum up to number is T10 is 775. म्हणजे 10 वर्षामध्ये किती उत्पादन मिक्सरचं होईल? 775. 775. Answer of second. Production in 10 years. In 10 years, year was 775. या ठिकाणी 10 वर्षातील उत्पन्न किती असणार आहे? 775 आहे. थर्ड, फाइंड टोटल प्रोडक्शन इन, थर्ड वन, for finding total production in first 7 year, in first 7 years, let use formula for SN. Use formula for SN. या ठिकाणी SNचं सूत्र वापरायचं आणि 7 वर्षातील आपल्याला एकूण प्रोडक्शन किती उत्पन्न ते काढायचं. हियर SN इज इक्वल टू n अपॉन 2 in bracket 2a plus n minus 1 into d bracket complete. Substitute the value in this formula. Yes, n is 7 upon 2 into a is 550 plus n is 7 minus 1 into d is 25.
S7 is equal to 7 upon 2 into 550 into 2, 1100 plus 6 into 25, 6 into 25, 150 is equal to 7 upon 2 into the sum of 1100 plus 150 is 1250 divided by 2. Therefore, 7 into 625 and the sum of two number is 4375. या ठिकाणी 2 न 1250 ला जर भागलं तर किती येते 625. 7 गुणिले 625 बरोबर 4375 आलेला आहे. Therefore total production in 7 years, total production in first 7 years is 4375 मिक्सर्स. अशा पद्धतीने हे उदाहरण आहे. या प्रकारचं उदाहरण परीक्षेत 3 किंवा 4 गुणासाठी विचारलं जातं. See the next example number 2. Ajay Sharma repays the borrowed amount of rupees 3,25,000 by paying rupees 30,500 in the first month and then decrease the payment by rupees 1,500 every month. How long will it take to clear his amount? अजय शर्मानं काही रक्कम उसने घेतलेली आहे. ती रक्कम आहे 3,25,000 रुपये आणि ती रक्कम परतफेड करण्यासाठी तो सुरुवातीला पहिल्या महिन्यामध्ये 30,500 रुपये भरतो. नंतर प्रत्येक महिन्यामध्ये 1,500 रुपये कमी भरतो. तर ती रक्कम फेडण्यासाठी क्लिअर करण्यासाठी त्याला किती महिने लागतील? हाऊ लॉंग विल इट टेक टू क्लिअर हिज अमाउंट? सोल्यूशन let the time required to clear the amount be n months. या ठिकाणी तो अमाउंट क्लिअर करण्यासाठी त्याला किती महिने लागतील? n मंथ लागतील. दी मंथली पेमेंट decreases by rupees 1,500 and therefore the payments are in AP. हे दिलेलं पेमेंट आहे ते काय आहे? अंकगणिती श्रेणीत आहे. कारण यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 1,500 रुपये कमी भरावे लागतात. हियर फर्स्ट टर्म राईट डाऊन. फर्स्ट टर्म A is equal to, here first term
A is equal to, first term is 30,500 and D is minus 1,500 and total amount is clear, and therefore amount SN is equal to 3,25,000. या ठिकाणी ए ची किंमत किती आहे 30,500, डी ची किंमत आहे वजा 1,500 आणि SN ची किंमत आहे 3,25,000. Using the formula of SN is equal to N upon 2 into 2A plus N minus 1 into D. Substituting the value in this equation, SN is 3,25,000. Find the value of N. N is N upon 2. Here 2 into value of A 30,500 plus N minus 1 into value of D is a minus 1,500. Solve this bracket. Therefore 3,25,000 is equal to N upon 2. Here 2 into 30,500. N into minus 1,500 is minus 1,500 N. Here minus plus 1,500. Therefore 3,25,000 is equal to N upon 2. Take out the 2 common term in this bracket. 2 is a common. Here remaining 30,500 minus 1,500 N plus here 2 is a common, here remaining 750 and here remaining 750. Therefore 3,25,000 is equal to 2 cancelling. Here 2 are cancelling, remaining N into 30,500 plus 750. आता ह्या दोघांची जर बेरीज केली तर या ठिकाणी किती येणार आहे 31,000 31,250 minus 75 N. Here multiply by N to each term. 3,25,000 is equal to N into 31,250 N minus 750 N into N square. Therefore this term is, it goes to the लेफ्ट हँड साइड. ही दोन्ही पद डाव्या बाजूला घ्या म्हणजे कसं होईल, हे मायनस आहे ते अधिक होईल. 750 N स्क्वेअर मायनस 31,250 N प्लस 3,25,000. या ठिकाणी समीकरण असं होईल 750 N वर्ग वजा 31,250 N प्लस 3,25,000 इज इक्वल टू 0. या ठिकाणी ते समीकरण लिहून गेले 750 N वर्ग वजा 31,250 N अधिक 3,25,000. आता या ठिकाणी प्रत्येक पदाला आपण 250 न भागून सोपे रूप देणार आहोत. डिवाइड both sides by
250 250 भागणार आहे। या ठिकाणी 250 भागल्यानंतर समीकरण कसं आलं, 250 750 भागल्या 3n² मायनस हिअर 125n, ह्याला जर भागल्यानंतर 125n राहते, अधिक 3,25,000ला 250 भागलं तर किती राहते, 1,300 राहते। आता या ठिकाणी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि मधल्या पदाची फोड करून गुणाकार 1300 गुणिले 3 तेरत्रिक 3,900 गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज वजा 125 आली पाहिजेत। असे दोन अवयव आपल्याला शोधायचे आहेत। हिअर टू फॅक्टर इज 3m² मायनस 60n मायनस 65n प्लस 1300 is equal to 0. Take the common here n. Take the common factor of these two term and these two term. पहिल्या दोन पदातून कॉमन फॅक्टर घ्यायचा आहे। काय येईल या ठिकाणी, 3n is the common and remaining n minus is a 20 minus 65 is a common remaining n and plus minus in a bracket minus 20 is equal to 0. Here the n minus 20 and n minus 20, this bracket are common, n minus 20 and second bracket 3n minus 65 is equal to 0. Therefore n minus 20 is equal to 0 or 3n minus 65 is equal to 0. Therefore n is equal to 20 goes to the right hand side to plus, or 3n is equal to plus 65. Therefore n is equal to 20 or n is equal to 65 upon 3. In an AP, n is a natural number and therefore n is not equal to 65 upon 3. या ठिकाणी अंकगणिती श्रेणी ही काय आहे, नैसर्गिक संख्या आहे, म्हणून 65/3 येणार नाही। Therefore in an AP n is a natural number. n is a natural numbers and therefore n is not equal to 65 upon 3 and therefore n is equal to 20. म्हणजे किती कालावधी द्यायला लागेल, n is equal to 20 and therefore to clear answer, to clear the amount, to clear the amount 20 months are needed. या ठिकाणी ही अमाउंट क्लिअर करण्यासाठी त्याला किती महिने लागतील, तर 20 महिन्याचा कालावधी लागेल। See the example number 3. Anwar saves some amount every month. In the first 3 months he saves rupees 200, rupees 250, rupees 300 respectively. In which month will he save rupees 1000? या ठिकाणी अनवरनं काही रक्कम प्रत्येक महिन्यामध्ये सेव्ह केलेली आहे आणि ही सेव्ह केलेली अमाऊंट आहे, पहिल्या महिन्यात 200, दुसऱ्यात 250, तिसऱ्यात 300 आहे। तर ही अमाऊंट 1000 कोणत्या महिन्यात होईल आणि एकूण रक्कम किती त्यानं सेव्ह केलेली आहे हे आपल्याला काढायचं आहे। सोल्युशन हिअर, सोल्युशन, saving in first month
saving in first month rupees 200. Saving in second month rupees 250 and so on. Therefore 200, 250, 300 and dot dot dot. This is an AP. ही काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे. This is an AP. ही बचत आहे ती कशी आहे? अंकगणिती श्रेणीमध्ये आहे. Here A is equal to first term is here A is equal to 200. Difference between two consecutive term is 50. 250 minus 200 is 50. 300 minus 250 is 50. Let's find n using Tn formula. पहिल्यांदा Tn चं सूत्र वापरून काय करणार आहोत आपण? n ची किंमत काढणार आहोत. Let's find n using Tn formula. And then find Sn. नंतर मग एकूण किती गुंतवणूक केलेली आहे ते आपण Sn चं सूत्र वापरून सोडवणार आहोत. फॉर्म्युला ऑफ Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D. Substitute the value in this formula. Tn is a saving amount 1000 is equal to value of A 200 plus n minus 1 into D is a 50. Therefore 1000 is equal to 200 plus 50n. Solve this bracket. 50 into n, 50n minus 50. Therefore 1000 is equal to 200 minus 50 is a 150 plus 50n. Therefore 50n is equal to 1000. 150 goes to the minus. या ठिकाणी 150 आहे ते वजाबाकी जाईल. मग 50n बरोबर 1000 minus 150 is 850 and therefore n is equal to 850 upon 50. Therefore n is 0 0 cancelling. 5 1s are 5, remaining 3, 5 7s are 35. Here the n is 17. n is 17. n ची किंमत किती आहे? 17 महिन्यात त्याची बचत किती झालेली आहे? 17व्या महिन्यात त्याला बचत करावी लागेल 1000. In the 7th month, he will save rupees 1000. 17व्या महिन्यात तो किती गुंतवणूक करेल? 1000 गुंतवणूक करणार आहे. लेट्स फाइंड दॅट इन 7th month. 7 महिन्यामध्ये त्याने रक्कम किती गुंतवलेली ते आपण काढणार आहोत. लेट्स फाइंड दॅट in 17 months how much total amount
इज सेव्ड ह्या 17 महिन्यामध्ये त्याने किती रक्कम सेव्ह केलेली आहे हे आपण काढणार आहोत. युजिंग द फॉर्म्युला ऑफ एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस in bracket n minus 1 into d. Put the value in this formula. Sn n is 17 upon 2 into value of a is 200 plus n is 17 minus 1 into value of d is 50. Here S17 is equal to 17 upon 2 in a bracket 2 into 200 plus 17 minus 1 into 50. Solve this bracket. 17 upon 2 to the 400 plus 17 minus 1 16 into 50 is equal to 17 upon 2 400 plus 16 5 80 800. 17 upon 2 into 400 and 800, sum is 1200. 17 into divided by 1200 by 2 is remaining 2 6 are 12 6 7 6 are 102 remaining 20. Therefore S17 is 10,200. म्हणजे 17 महिन्यामध्ये एकूण सेविंग त्याची किती येणार आहे बचत तर 10,200 एवढी त्याची काय येणार आहे बचत. इन 7 months in 17 months total saving is rupees 10,200. म्हणजे एकूण 17 महिन्यामध्ये तो किती रक्कम गुंतवणार आहे 10,200 रुपये रक्कम त्याची बचत झालेली असणार आहे. Example number 4. As shown in the figure, take a point A on the line. Here A point on the line and draw a half circle P1 of a radius 0.5. या ठिकाणी A हा केंद्रबिंदू घेऊन 0.5 सेमी त्रिज्येचं काय केलेलं आहे हाफ सर्कल काढलेला आहे अर्धवर्तुळ काढलेला आहे. With the A as a center, A हा केंद्र घेऊन it intersect given line in a point B आणि तो लाईनवर पॉइंट B ला छेदलेला आहे. Now taking B as a center, draw a half circle P2. या ठिकाणी B हा केंद्रबिंदू घेऊन P2 हे हाफ सर्कल या ठिकाणी काढलेला आहे आणि याची रेडियस आहे 1 सेंटीमीटर. Half circle P2 of a radius 1 centimeter which is on other side of the line. Now again taking A as a center, परत A हा केंद्रबिंदू घेतलेला आहे. Draw half circle P3. हे P3 झालेलं अर्धवर्तुळ काढलेलं आहे. of a radius, याची रेडियस किती आहे 1.5 सेंटीमीटर. If we draw half circles like this having radius 0.5 1 1.5 2 centimeter, we get a figure of spiral shape. या ठिकाणी स्पायरल शेप तयार झालेला आहे. फाइंड द लेंथ ऑफ सच स्पायरल शेप्ड फिगर फॉर्म्ड बाय 13 सच हाफ सर्कल. असे 13 अर्धवर्तुळांची लांबी किती आहे लेंथ आपल्याला काढायची आहे. हिअर द व्हॅल्यू ऑफ पाय इज इक्वल टू
22/7. पायची किंमत किती दिलेली आहे? 22/7 दिलेलं आहे. सोल्युशन हिअर सेमी सर्कम्फरन्स P1 P2 P3 are drawn by taking centers A B circle is it is given that it is given that radius of the first circle is 0.5 centimeter and the radius of second circle is 1 centimeter. The radius of second circle is 1 centimeter. From this information, we will find P1 P2 P3 P13. अशा पद्धतीनं या ठिकाणी दिलेल्या माहितीवरून P1 P2 P3 आणि P13 आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचा आहे. लेंथ ऑफ द फर्स्ट सेमीसर्कल length of first semicircle circumference first circumference is a P1 is equal to pi r1. The value of r is half. 0.5 centimeter means radius of first semicircle is 0.5 means 1/2 is equal to pi upon 2. Find the length of second semicircumference. P2 is pi r2. P2 is a pi r2. Pi into r2 is a 1 centimeter. Therefore, value of second circumference length pi, and third circumference pi r3 is equal to pi into radius is a 1.5. 1.5 means 3/2. 3/2 म्हणजेच 1/1.5 is equal to 3 pi upon 2. या ठिकाणी यांच्या लेंथ दिलेल्या आहेत. The length are P1 P2 P3 and the numbers 1/2 pi and 3 pi upon 2 are in AP. हे दिलेले अर्ध परिकष आहेत हे AP मध्ये आहेत. The lengths
lengths are P1, P2, P3 dot dot dot, and the numbers 1/2 pi, pi and 3 pi upon 2 are in AP. हे काय आहेत? अंकगणिती श्रेणीत आहेत. Here first term is pi upon 2 and difference is a pi upon 2. ह्या दोघातील जर फरक घेतला तर पाय मधून पाय हाफ 1/2 पाय जर गेला तर काय उरलं 1/2 पाय, म्हणजे एका पायातून अर्धा पाय गेला तर अर्धा पाय उरलेला आहे. फ्रॉम दिस लेट्स फाइंड S13. From this let's find S13. पहिल्या 13 पदांची आपल्याला या ठिकाणी बेरीज काढायची. Sn is equal to n upon 2 into 2a plus in a bracket n minus 1 into d. Put the value S13 is equal to 13 upon 2. 2 into a is a pi upon 2 plus n13 minus 1 and value of d is a pi upon 2. Therefore S13 is equal to 13 upon 2. 2 cancel here, 2 cancel, pi plus 13 minus 1 12 into pi upon 2. Here S13 is equal to 13 upon 2 into pi plus 2 6 are 12 is a 6 pi. Therefore S13 is equal to 13 upon 2 into pi plus 6 pi 7 pi. Pi plus 6 pi is a 7 pi. Therefore Sn is equal to 13 upon 2 into 7 and the value of pi is 22 upon 7, 22 upon 7. या ठिकाणी 7 ला 7 काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 13 into 11. S13 here S13 is 13 into 11. Therefore S13 is 143 centimeter. म्हणजेच त्या स्पायरल शेपच्या 13 स्पायरल शेपची लांबी किती येणार आहे? 143 सेंटीमीटर येणार आहे. राइट डाउन द आंसर. देयरफॉर द total length of spiral shape formed by 13 semicircles is 143 सेंटीमीटर. म्हणजेच 13 त्या अर्धवर्तुळांची लांबी किती येणार आहे? 143 सेंटीमीटर येणार आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवता येईल. Snचं सूत्र वापरलेलं आहे आणि सेमी सर्कम्फरन्सचं सूत्र वापरलेलं आहे. सर्कम्फरन्स इज 2 pi r and therefore the semi circumference divided by 2 is equal to pi r. या ठिकाणी सर्कम्फरन्स सूत्र काय? 2 pi r आहे आणि त्याला जर 2 ने भागलं तर pi r हे सूत्र येतं.
See the next example. Example number 5. In the year 2010 in the village there were 4,000 people who were literate. Every year the number of literate people increased by 400. How many people will be literate in the year 2020? या ठिकाणी 2010 साली या गावामध्ये 400 लोक हे काय आहेत, साक्षर आहेत. एव्हरी इयर इन द नंबर ऑफ लिटरेट पीपल इन्क्रीजेस कितीनं वाढतात, 400नं वाढतात. तर एकूण साक्षर लोक किती आहेत 2020 साली. सोल्युशन हियर. Solution here. Here A is the first term in 2010 year in 4,000. D is the difference is increased by 400. Therefore difference D is equal to 400. And 2010 to 2020 here the n is 11. या ठिकाणी 2010 ते 2011 2010 ते 2020 पर्यंत किती वर्ष होतात, 11 वर्ष. म्हणून n इज इक्वल टू 11. युजिंग द फॉर्म्युला ऑफ Tn, using the formula of Tn is equal to a plus in a bracket n minus 1 into d. Substitute the value in this formula. A is 4,000 plus n is 11 minus 1 and d is 400. Therefore 4,000 plus 11 minus 1 is 10 into 400. Therefore 4,000 plus 10 into 400 is 4,000. 4,000 plus 4,000 it sum of two number it 8,000. Therefore Tn is equal to 8,000. In year 2020, in year 2020, 2020, 8,000 people will be literate. People will be literate. या ठिकाणी 2010 पासून 2020 पर्यंत 8,000 लोक काय होतील, साक्षर होतील. कारण प्रत्येक वर्षी 400 लोकांची संख्या वाढत आहे. या ठिकाणी युजिंग द फॉर्म्युला ऑफ टीएनचं सूत्र वापरून हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. Example number 6. In a year 2015, Mr. Sheikh got a job with a salary 1,80,000 per year. Her employer agreed to give rupees 10,000 per year as increment. Then in how many years will her annual salaries rupees 2,50,000. या ठिकाणी शेखनं एक पगार 1,80,000 द्यायचा आहे आणि ते प्रत्येक नोकरदाराचं ॲग्रीमेंट केलेलं आहे काय की प्रत्येक वर्षी त्याला 10,000 रुपये त्याच्या पगारामध्ये काय करायचे आहे, वाढ करायची आहे. तर त्याच्या पगारामध्ये एकूण 2,50,000 रुपये कोणत्या वर्षी होतील हे आपल्याला काढायचं आहे. Solution A is first salary of Sheikh. Mr. Sheikh is A is 1,80,000. D is per year increment. D is 10,000.
and TN is 2,50,000 and find the value of PN. How many years will her annual salary? कोणत्या वर्षी त्याला 2,50,000 पगार होणार आहे? पहिल्या वर्षी 1,80,000 प्रत्येक वर्षी 10,000 सेक याचा पगार वाढतोय. तर युजिंग द फॉर्म्युला ऑफ TN is equal to A plus in a bracket N minus 1 into D. TN सूत्र वापरणार A अधिक कंसात N वजा 1 गुणिले D आणि उदाहरण सोडवणार आहोत. हियर व्हॅल्यू ऑफ TN 2,50,000 is equal to 1,80,000 plus N minus 1 D is 10,000. Here 2,500 minus 2,05,000 minus 1,80,000 is equal to N into 10, 10,000 N minus 10,000. Here subtraction is 70,000 plus 10,000 is equal to 10,000 N. 70,000 70,000 अधिक 10,000 बरोबर किती आलं? हियर 80,000 अपॉन 10,000 इज इक्वल टू N. हे 10,000 आहे ते कुठं आलं? भागाकारात आलं. हियर दी N इज इक्वल टू 80,000 डिवाइड बाय 10,000. N इज 8. N इज 8. या ठिकाणी भागाकार किती आलेला आहे? 8 आलेला आहे. म्हणजेच त्याचं 8व्या वर्षी पगार किती होणार आहे? ॲन्युअल मिस्टर शेख याची सॅलरी इन दी 8th year. In the 8th year, her annual salary will be rupees 2,50,000. या ठिकाणी 8व्या वर्षी त्याचं पगार हा 2,50,000 होणार आहे. अशा पद्धतीची उदाहरणं आहेत मित्रो. या प्रकारची उदाहरणं परीक्षेत 3 किंवा 4 गुणांना विचारतात. थोडीशी किचकट उदाहरणं आहेत, सूत्रांचा उपयोग करून सोडवलेले आहेत. उपयोजनावर आधारित याचा सराव करा आणि पुन्हा पुन्हा सोडवा, म्हणजे ही उदाहरणं सोपी वाटतील. धन्यवाद. Thanks to all of you.